हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील शिपाई व लिपिक या पदासाठी सराव पेपर 37वा पाहणार आहोत. याच्या अगोदर आपले 36 सराव पेपर झालेले आहेत. या अगोदरचे झालेले सगळे पेपर तुम्हाला आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, त्याची प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. आणि या व्हिडिओमध्ये आपण जी केचे 25 प्रश्न पाहणार आहोत. 3 प्रश्न मराठी व्याकरणाचे पाहणार आहोत आणि 2 प्रश्न हे गणिताचे पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे शिपाई आणि लिपिक दोन्ही पदासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये एकूण 170 टेस्ट मी दिलेले आहेत. टॉपिक म्हणजे फुल टेस्ट 72 आहेत आणि बाकीच्या टॉपिक वाईज टेस्ट आहेत. तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि याच्यातले प्रश्न जशास तसे तुम्हाला परीक्षेला येणार आहेत. ते परीक्षा झाल्यानंतर कळेल. ज्यांनी विकत घेतलं त्यांना लगेच म्हणजे पेपर देतानाच लक्षात येईल, अरे हे तर आपण टेस्ट सिरीजमध्ये सरांच्या ऑलरेडी वाचलेलं आहे, सोडवलेलं आहे. जशास तसे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. तर व्हिडिओ तर काय करायचं, आपल्याला प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करायचं आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची आहे. फी फक्त 200 प्लस GST आहे. चला पहिला प्रश्न पाहूयात आता. पहिला प्रश्न आहे पहा. सुजवटी या आजारात मुलाचे पोट फुगते तसेच यकृताचा आकार वाढतो, यालाच डॅश डॅश असे संबोधले जाते. तर यालाच आपण काय म्हणतो, पोटाचा नगारा असं म्हणतो. बी हे त्याचं उत्तर आहे, पोटाचा नगारा. एक मिनिट, मी पेनचा कलर आणि साईज कमी करतो. तर त्यालाच काय म्हणतो आपण, पोटाचा नगारा असं म्हणतो. चला दुसरा प्रश्न आहे. हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर हैदराबाद मुक्ती संग्रामाचं जे नेतृत्व आहे ना, ते स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलं होतं पहा. आणि हे मूळचे आंबेजोगाईचे होते आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने नांदेड या ठिकाणी विद्यापीठ सुद्धा आहे. तर हैदराबाद मुक्ती संग्रामाचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेलं होतं. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे? तर महाराष्ट्रातील पहिलं पक्षी अभयारण्य कुठे आहे माहिती आहे का? तर ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. आणि कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर कर्नारा पक्षी अभयारण्य या नावाने ते प्रसिद्ध आहे आणि ते कुठं आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे. दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीस काय म्हणतात? तर दुहेरी शासन प्रणाली असलेली जी पद्धत आहे ना, तिला संघराज्य असं म्हटलं जातं. कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर आता कोरकू ही जी एक मिनिट हा. कोरकू ही जी आदिवासी जमात आहे ना, ही कोणत्या जिल्ह्यात आढळते माहिती आहे का? तर अमरावती या जिल्ह्यामध्ये आढळते. अमरावतीचा जो मेळघाटचा भाग आहे, सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी, त्या ठिकाणी आपल्याला ही कोरकू आदिवासी जमात आढळते. नोकिया ही कंपनी कोणत्या देशाची आहे? तर नोकिया ही जी कंपनी आहे ना, ती फिनलंड या देशाची आहे. कोणत्या देशाची आहे? फिनलंड. आता नोकियाचे मोबाईल चालत नाहीत, पण याच्या सुरुवातीला नोकियाचा मोबाईल असणं म्हणजे प्रेस्टिजियस असायचं. हू ही संघटना कशाशी संबंधित आहे? तर हू ही जी संघटना आहे ना, ही आरोग्याशी संबंधित आहे. हिलाच आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हणतो. तर यालाच काय म्हणतो आपण? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हणतो. म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना. हिचं जे मुख्यालय आहे ना, ते जिनेवा या ठिकाणी आहे. जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कुठं आहे? जिनेवा या ठिकाणी आहे आणि भारतामध्ये दिल्ली येथे आहे. आणि जिनेवा हे ठिकाण स्वित्झर्लंडमध्ये आहे. 7 एप्रिल 1948 या दिवशी हू म्हणजे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. म्हणून दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. आता त्याच्या पुढे 8वा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही असं विचारलेलं आहे. तर संसर्गजन्य आजार म्हणजे काय माहिती आहे का? जे आजार विषाणू, जीवाणू, आदिजीव, कवट यांच्यामुळे होतात त्याला आपण संसर्गजन्य आजार असं म्हणतो. तर क्षय हा आजार जीवाणूमुळे होतो. इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे होतो. पण कर्करोग हा जो आहे ना, हा विषाणूमुळे होत नाही, जीवाणूमुळे होत नाही, आदिजीवामुळे होत नाही, कवटामुळे होत नाही. तर आपल्या शरीरामध्ये पांढऱ्या पेशींची अनियंत्रित वाढ झाली की त्याला कर्करोग किंवा कॅन्सर असं म्हणतो. तर कॅन्सर हा जो आजार आहे किंवा कर्करोग हा संसर्गजन्य नाही, तर तो तसा आहे असंसर्गजन्य आजार आहे. त्याच्यानंतर
भारताचा पंतप्रधान कोणत्या सभागृहाचा सदस्य असणं आवश्यक आहे? तर भारताचा जो पंतप्रधान आहे ना, तो एक तर लोकसभेचा सदस्य पाहिजे किंवा राज्यसभेचा सदस्य पाहिजे. आपले नरेंद्र मोदी हे जे पंतप्रधान आहेत, ते सुरुवातीपासून लोकसभेचे सदस्य आहेत. पण त्यांच्या अगोदर 10 वर्षे जे पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग, हे 10च्या 10 वर्षे राज्यसभेवर निवडून आले होते आणि ते आसाम राज्यातून राज्यसभेवर निवडून यायचे. तर तो म्हणजे पंतप्रधान हे राज्यसभेचे पण सदस्य असू शकतात किंवा लोकसभेचे पण सदस्य असू शकतात. म्हणून याचं उत्तर आहे डी. ए आणि बी हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. आणि राज्यसभा किंवा लोकसभेचा सदस्य नसणारी व्यक्ती सुद्धा पंतप्रधान होऊ शकते, परंतु 6 महिन्याच्या आत त्यांना दोन्हीपैकी कोणत्या तरी एका सभागृहाचं सदस्यपद घ्यावं लागतं. भारताचे मिसाईल मॅन म्हणून यांना ओळखले जाते. तर भारताचे मिसाईल मॅन आपण कोणाला म्हणतो? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनाच आपण भारताचे मिसाईल मॅन असं म्हणतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आपल्या भारताचे राष्ट्रपती सुद्धा होते. जर तुम्हाला हायकोर्ट अजून 20 प्रश्न पाहिजेत बरं का आपल्याला. जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत आणि 200 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे आणि परीक्षेत ज्या पद्धतीचे प्रश्न येतात तशी सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे. आता त्याच्यानंतर 18 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात आणि पुढचा प्रश्न आहे पहा, अष्टप्रधान मंडळ कोणाचे होते? तर अष्टप्रधान मंडळ हे जे होतं ना, हे मराठा प्रशासनाचं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अष्टप्रधान मंडळ होतं. त्या अष्टप्रधान मंडळामध्ये पेशवा हे प्रधान होते. खालीलपैकी कोणत्या वर्षी सतीची चाल कायद्याने बंद करण्यात आली? तर सतीची जी चाल आहे ना, ती कधी बंद झालेली आहे? तर 1829 मध्ये बंद झालेली आहे. त्यावेळेला भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड विल्यम बेंटिक होते. आणि कोणाच्या प्रयत्नामुळे झाली? तर भारताचे पहिले समाजसुधारक किंवा आधुनिक भारताचे जनक राजाराम मोहन राय हे जे आद्य समाजसुधारक आहेत, त्यांच्या प्रयत्नामुळे 1829 मध्ये सतीची प्रथा बंद केली. पण ती बंद कोणी केली? तर विल्यम बेंटिक यांनी केली. खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभलेली आहे? तर दिलेल्या पर्यायानुसार न अफगाणिस्तान हा जो देश आहे ना, या देशाची सर्वात कमी सीमा भारताला लाभलेली आहे. आणि भारताला लागून असलेली जी भूसीमा आहे ती सर्वात जास्त कोणत्या देशाची आहे? तर बांगलादेशाची आहे. आणि सर्वात कमी कोणत्या देशाची आहे? तर अफगाणिस्तान या देशाची आहे. त्याच्यानं आणि भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानच्या सीमारेषाला रॅडर सीमारेषा म्हणतात. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या सीमारेषेला सुद्धा रॅडर सीमारेषा म्हणतात. भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यानच्या सीमारेषेला सुद्धा एक मिनिट, इथे एक मिस्टेक झाली, मी तुम्हाला सांगतो काय मिस्टेक झाली ते बोलण्याच्या ओढ्यात. पाकिस्तान आणि बांगलादेशाला भारताची लागून असलेली जी सीमा आहे तिला रॅडर सीमारेषा म्हणतात. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान जी सीमारेषा आहे ना, तिला ड्युरंड सीमारेषा म्हणतात. याच्यावर प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारतात. ड्युरंड, परत एकदा सांगतो, भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान जी सीमारेषा आहे तिला ड्युरंड सीमारेषा असं म्हणतात. भारत आणि पाकिस्तान दरम्यानची सीमारेषा आहे तिला रॅडक्रिप सीमारेषा असं म्हणतात. भारत आणि अफगाणिस्तानच्या सीमारेषेला सुद्धा रॅडक्रिपच म्हणतात. आणि भारत व चीन यांच्या दरम्यान जी सीमारेषा आहे तिला मॅक्रोमोहन सीमारेषा असं म्हटलं जातं. हे जे अधिकाऱ्यांची नाव आहेत बरं का, त्यांच्या अध्यक्षतेखाली सीमा ठरवण्यासाठी समिती नेमली होती आणि ते त्यांचे प्रमुख होते म्हणून त्यांची नावं दिलेली आहेत. तर ही नावं लक्षात ठेवा, बऱ्याच परीक्षांना आपल्याला विचारली जातात. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, तांबेरा व करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकावर होतो? तर तांबेरा असेल किंवा करपा असेल यासारखी जी पिकं आहेत ना, त्यांचा प्रादुर्भाव हा बाजरी यासारख्या पिकांवर होतो. कशावर होतो? तर बाजरी यासारख्या पिकांवर होतो. त्याच्या पुढे आता 15वा प्रश्न आहे, होन्शू बेटे खालीलपैकी कुठे स्थित आहेत? तर होन्शू ही जी बेटं आहेत ना, ही कुठं स्थित आहेत माहीत आहे का? तर त्याचं उत्तर आहे पहा, होन्शू बेटं जपानच्या समुद्रामध्ये स्थित आहेत. होन्शू बेटं कुठं स्थित आहेत? तर जपानच्या समुद्रामध्ये स्थित आहेत. मुळात जपान हा देश बेटांचा समूह आहे बरं का. त्याला उगवत्या सूर्याचा देश असं सुद्धा म्हटलं जातं. वनस्पती आणि वनस्पती तेलाचे वनस्पती तुपात रूपांतर करण्यासाठी कोणता उत्प्रेरक उपयुक्त ठरतो? आता वनस्पती तूप म्हणजे काय? आपण त्याला डालडा असं म्हणतो. तर वनस्पती तेलाचं वनस्पती तुपात
रूपांतर करण्यासाठी निकेलची भुकटी हा उत्प्रेरक उपयुक्त ठरत असतो. उत्प्रेरक म्हणजे काय, तर ज्याच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो परंतु तो स्वतः रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभागी होत नाही, त्यालाच आपण उत्प्रेरक असं म्हणतो. चला त्याच्यानंतर आता 17 नंबरचा प्रश्न आहे. चीन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर सगळ्यांना माहिती आहे की चीन या देशाची राजधानी कोणती आहे, तर शांघाय ही चीन या देशाची राजधानी आहे. कोणती राजधानी आहे? शांघाय ही चीनची राजधानी आहे. त्याच्यानंतर हे जे पॅरिस आहे ना, पॅरिस ही कशाची राजधानी आहे माहिती आहे का? फ्रान्स या देशाची आहे. बीजिंग हे शहर सुद्धा कुठं आहे, सॉरी माझी मिस्टेक झाली, चीनची राजधानी बीजिंग येते. सॉरी मी शांघाय हे शहर चीनमध्ये आहे परंतु ती राजधानी नाही. चीनची राजधानी बीजिंग आहे, माझी मिस्टेक झाली. चीनची राजधानी कोणती आहे? बीजिंग आहे. बीजिंग, परत एकदा सांगतो, शांघाय हे शहर चीन या देशात आहे परंतु ती चीनची राजधानी नाही. तर चीनची राजधानी बीजिंग आहे. बीजिंग आहे. पॅरिस ही फ्रान्स या देशाची राजधानी आहे. कॅनबेरा ही कोणत्या देशाची राजधानी आहे ते मला कमेंट करून आवर्जून सांगा. कॅनबेरा. चला त्याच्या पुढचा प्रश्न परत एकदा सांगतो. चीन या देशाची राजधानी बीजिंग आहे. आरबीआयचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो? तर आरबीआयचा जो मुख्य कार्यकारी असतो ना, तो गव्हर्नर हा असतो. डॅश डॅश या शास्त्रज्ञाने रसायनशास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले होते. तर रसायनशास्त्रामध्ये संशोधन करणारा जो शास्त्रज्ञ आहे तो आहे पहा पॅरासेल्सस, हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा 20वा प्रश्न आहे. मनरूळ हे बंदर कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर स्थित आहे? तर मनरूळ हे जे बंदर आहे ना, हे कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर स्थित आहे माहिती आहे का? त्याचं उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटकमधील प्रसिद्ध आहे ते, आणि किनारपट्टी सुद्धा खूप सुंदर आणि छान आहे बरं का, फिरायला जायचं असेल कधी तर. आणि जर तुम्हाला लिपिक व शिपाई दोन्ही पदाचा संपूर्ण सिलेबस असलेलं ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये झालेले पेपर दिलेले आहेत. झालेले पेपर मी म्हणजे शिपाईचे झालेले पेपर हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीजमध्ये दिलेत. क्लर्कचे झालेले पेपर हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीजमध्ये दिलेले आहेत. आणि हे न्यायालय भरती ई बुक असं आहे, याच्यामध्ये शिपाई आणि क्लर्क दोन्हीचे झालेले पेपर दिलेले आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे त्या सिलेबसची सगळी माहिती दिलेली आहे. प्लस सरावासाठी सुद्धा भरपूर पेपर याच्यामध्ये मी दिलेले आहेत. आणि फी फक्त 200 रुपये आहे. लिपिक आणि शिपाई दोन्हीची तयारी तुमची होऊन जाईल. चला त्याच्या पुढे आता 21 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. 21 नंबरचा प्रश्न आहे पहा. सेल्युलर जेल खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर सेल्युलर जेल जो आहे ना, तो पोर्ट ब्लेअर या ठिकाणी स्थित आहे. आणि पोर्ट ब्लेअर ही कशाची राजधानी आहे? तर अंदमान आणि निकोबार यांची राजधानी आहे. आणि या ठिकाणी ना जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा व्हायची. पहा आपले जे सावरकर बंधू होते, त्या दोन्ही सावरकर बंधूंना म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे भाऊ गणेशराव सावरकर या दोघांनाही काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी पोर्ट ब्लेअर या ठिकाणी पाठवलेलं होतं. त्याच्या पुढे आता पुढचा प्रश्न पाहूयात 22 नंबरचा. खालीलपैकी कोणत्या संताची भारुडे विशेष प्रसिद्ध आहेत? तर कोणत्या संतांची भारुडे प्रसिद्ध आहेत माहीत आहे का? तर संत एकनाथ महाराज यांची भारुडे प्रसिद्ध आहेत. मुळामध्ये गवळण आणि भारुड हे दोन जे काव्य प्रकार आहेत ते संत एकनाथ महाराजांनीच मराठी भाषेमध्ये रूढ केलेले आहेत. त्याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातात. महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता आहे? तर तांब्याच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध जिल्हा हा चंद्रपूर आहे. म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तांब्याच्या खाणी महाराष्ट्रामध्ये आढळतात. आता 24 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अर्थ आयुष्यकाल सर्वात कमी आहे? अर्ध आयुष्यकाल, सॉरी. खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अर्ध आयुष्यकाल सर्वात कमी आहे? तर आता याच्यामध्ये ना दिलेल्या पर्यायानुसार रेडॉन नावाचं जे मूलद्रव्य आहे ना, त्याचा अर्ध आयुष्यकाल हा कसा आहे? सर्वात कमी आहे. आता 25 नंबरचा प्रश्न आहे. आकाशातील विजेचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? तर आकाशातील विजेचा जो शोध आहे ना, तो फ्रँकलिन यांनी लावलेला आहे. कोणी लावलेला आहे? फ्रँकलिन यांनी आकाशातील विजेचा शोध लावलेला आहे. आता अवकाळी पाऊस सध्या सुरू आहे पहा महाराष्ट्रामध्ये, तर विजा वगैरे पडत आहेत की नाही? तर नजरेत भरणे, आता मराठीचे प्रश्न पाहूया. आता नजरेत भरणे म्हणजे डॅश डॅश डॅश. तर नजरेत भरणे म्हणजे काय? तर उठून दिसणे. बी हे त्याचं उत्तर आहे. नजरेत भरणे म्हणजे काय? उठून दिसणे. त्याच्यानंतर विसंगत पर्याय ओळखा. आणि ऑप्शन आहेत पहा. आनंदाला पारावर न उरणे,
दुसरं ऑप्शन आहे आभाळ ठेंगणे होणे. दोन्हीचा अर्थ समान आहे. तिसरं आहे आकाशाला गवसणी ढाळणे. हे चुकीचं येईल पहा. 1 मिनिट. तर आकाशाला गवसणी घालणे हे जे आहे ना, हेच चुकीचं येईल या ठिकाणी. आणि त्याच्या पुढे काय दिले आपल्याला, की आनंद गगनात मावेनासा होणे. तर आनंदाला पारावर उडणे, आभाळ ठेंगणे होणे आणि आनंद गगनात मावेनासा होणे या सर्वांचे अर्थ एकच आहेत. परंतु आकाशाला गवसणी घालणे याचा अर्थ वेगळा आहे. तर आपल्याला विसंगत पर्याय ओळखायचा होता, तर सी हा विसंगत पर्याय आहे. त्याच्या पुढे आता 28 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे पहा, खालील पर्यायांपैकी कोणती जोडी चुकीची आहे. त्याच्यामध्ये एकवचन आणि अनेकवचन असं आहे पहा. तर ग्रंथ ग्रंथ असा पहिला ऑप्शन आहे. तर हा बरोबर आहे. म्हणजे हे एकवचन आणि अनेकवचन दोन्ही सारखंच आहे या ठिकाणी. ग्रंथ ग्रंथ. पोथी पोथ्या. आता इथे पोथी पोथ्याचा जर विचार केला तर हे सुद्धा बरोबर आहे. पोथी एकवचन, पोथ्या अनेकवचन. भाजी भाज्या, भाजी एकवचन, भाज्या अनेकवचन. माहिती माहित्या. तर असं होत नाही, तर डी चुकीचं आहे पहा. म्हणजे कोणती जोडी चुकीची आहे, तर डी ही जोडी चुकीची आहे. बाकीच्या सगळ्या जोड्या कशा आहेत, बरोबर आहेत. तर आपल्याला चुकीची जोडीच ओळखायची होती. आता वर्णमालेतील खालीलपैकी कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येच्या दुप्पट आहे. वर्गसंख्येच्या दुप्पट असलेला अनुक्रमांक आपल्याला ओळखायचा आहे पहा या ठिकाणी. तर याचं जे उत्तर आहे ना, ते एच. पाहूयात आपण काय येतं ते. तर या ठिकाणी पहा, डी हे चौथ्या ठिकाणी, तर मी मुद्दामून लिहून ठेवलं वेळ वाचावं म्हणून. तर डी चौथ्या ठिकाणी येणारा अक्षर आहे. आणि 4 ही काय कोणत्या वर्गसंख्येची दुप्पट नाही पहा. कारण 2ची दुप्पट 4 येते. 2 ही काय वर्गसंख्या नाही. एच 8व्या ठिकाणी येणारा अक्षर आहे. 8 ही 4ची दुप्पट आहे. म्हणजे 4 ही वर्गसंख्या आहे की नाही, तर एच हेच त्याचं उत्तर येतं. पी 16व्या ठिकाणी येतं. ही 8ची दुप्पट आहे. 8 ही काय वर्गसंख्या नाही. त्याच्यानंतर यल हे 12व्या ठिकाणी येतं. 12 ही 6ची दुप्पट आहे. 6 ही सुद्धा वर्गसंख्या नाही. पण 8 ही 4 या वर्गसंख्येची दुप्पट आहे. तर वर्णमालेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येच्या दुप्पट येतो, तर एच या संख्येचा अनुक्रमांक, एच या अक्षराचा अनुक्रमांक हा वर्गसंख्येच्या दुप्पट येतो. आता त्याच्या पुढे 30वा प्रश्न आपण पाहूयात. वर्णमालेवरून जर पेन बरोबर 35, काय म्हणत आहे मी, जर पेन बरोबर 35, बॉलपेन बरोबर 62, तर पेपर बरोबर किती. आता हे अतिशय सोपं आहे बरं का. पेन 35 कसं आले माहिती आहे का, तर हे 16, पेन 16, पी 16व्या ठिकाणी येतं, ई 5व्या ठिकाणी आहे आणि एन हे जे आहे ना, हे 14व्या ठिकाणी येणारा अक्षर आहे पहा. तुम्ही जर ABCD लिहिली तर तुमच्या लक्षात येईल. मग 16 आणि 14 30, 30 आणि 5 35. हे सेम बॉलपेन बी दुसऱ्या ठिकाणी, ए पहिल्या ठिकाणी, एल कितव्या ठिकाणी येतो, तर 12व्या ठिकाणी, हे 12व्या ठिकाणी, पी 16व्या ठिकाणी, ई 5व्या ठिकाणी आणि एन हा 14व्या ठिकाणी. यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती 62 येते. मग पेपरमध्ये पी 16व्या ठिकाणी, मग बेरीज ठरवू आपण 16 अधिक ए पहिल्या ठिकाणी, परत पी 16व्या ठिकाणी, ई 5व्या ठिकाणी येणारा अक्षर आहे आणि आर हे 18व्या ठिकाणी येणारा अक्षर आहे. या सर्वांची बेरीज करा तुम्ही. 16 आणि 16 32, 32 आणि 18 50, 50 आणि 5 55 आणि 1 56. तर ए हे त्याचं उत्तर आहे. 56 हे त्याचं उत्तर आहे. आणि जर तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट क्लर्कसाठी रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GST मध्ये हा कोर्स आहे. याच्या संपूर्ण विषयाचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस याच्यामध्ये 400 रुपयाचे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. कोणकोणते, न्यायालय भरती ई बुक आणि बॉम्बे हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज, असे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त हायकोर्ट क्लर्क, हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज आहे. याच्यामध्ये झालेले पेपर प्लस 170 पेक्षा जास्त टेस्ट दिलेले आहेत. त्याचबरोबर हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज याच्यामध्ये 200 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट आणि 10 फुल टेस्ट प्लस हायकोर्ट क्लर्कचे झालेले पेपर सुद्धा दिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.